नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. भाजपचे नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. 23 ऑगस्टच्या मेळाव्याआधी घाटगे यांच्याकडून सूचक ट्विट. 7 जनतेची, 7 आपल्या माणसांची, चला परिवर्तन घडवूया, असं सूचक ट्विट. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपला दुसरा धक्का. ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा. राहुल देसाई माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव. जयश्री पाटील सांगली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा असलेल्या जयश्री पाटील यांची नाना पटोले यांच्याकडे उमेदवारीची मागणी. सुहास बाबर यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला नाही. त्यांना माझ्यासोबत येण्याचं निमंत्रण दिलं. मी महाविकास आघाडीसोबतच. विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटलांना गेली तर मी त्याच जोरात काम करेन. आमदार दत्तात्रय भरणे यांचं मोठं वक्तव्य. इंदापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये घमासान सुरू असताना भरणेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य. सांगोला इथं शेतकरी कामगार पक्षाचं शक्ती प्रदर्शन. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत हजारो समर्थकांसह मोटरसायकल रॅली. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या महूद गावामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. गोंदियामध्ये राज ठाकरे यांची सभा अवघ्या 15 मिनिटात आटोपली. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना तर सामान्य कार्यकर्त्यांना जोडण्याचे देखील आदेश. लातूरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. मराठा आरक्षणाबाबत भूमिका घ्या, आंदोलकांची ओमराजे निंबाळकर यांच्याकडे मागणी. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी घेतली ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांची भेट. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू. बीडच्या परळीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचं उद्घाटन. कार्यक्रमाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांची देखील उपस्थिती. रवींद्र वायकर यांच्याकडून परभणीमध्ये कार्यकर्त्यांची विधानसभा निहाय आढावा बैठक. परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह. परभणीमध्ये ठाकरे गटाला खिंडा. हजारो कार्यकर्ते आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परभणीमध्ये ठाकरे गटाला धक्का. नंदुरबारमध्ये उद्या काँग्रेस कमिटीची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक. काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. काँग्रेस कमिटीकडून शहरात बॅनरबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम संपन्न. पालकमंत्री उदय सामंत, अदिती तटकरे आणि आमदार शेखर निकम यांची उपस्थिती. तर भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती. धाराशिवमधील उमरगा बाजार समितीच्या सभापती उपसभापती विरुद्ध अविश्वास ठराव दाखल. 18 पैकी 13 सदस्यांनी अविश्वास दाखवला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला जोरदार धक्का. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँकेच्या महिला खातेदारांनी इम्तियाज जलील यांना राखी बांधली. खातेदारांची बाजू मांडल्यानं महिलांकडून जलील यांच्याप्रती भावना व्यक्त. नागपूरमध्ये नितीन राऊतांच्या नेतृत्वामध्ये भारत बंद रॅली. SC/ST आरक्षण वर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात निदर्शन. गोंदिया शहरामध्ये बंद दरम्यान काही दुकानं सुरू असल्यानं दगडफेक करत तोडफोड. काही जण दुचाकीवर दांडे हातात घेऊन फिरत असल्याचं देखील समोर. धुळ्यामध्ये आदिवासी पेसा संघर्ष समितीकडून नागपूर सुरत महामार्गावर रास्ता रोको. पेसा अंतर्गत आदिवासी समाजाच्या 12,500 पदांची भरती करण्याची मागणी. बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. सरकारनं सुरक्षित बहीण योजना काढावी. ठाकरे गटाची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. कोलकाता बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला आघाडीची निदर्शनं. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सरकारचा निषेध व्यक्त. शिक्षक मिळत नसल्यानं संतप्त सरपंचानं शाळेला कुलूप लावत पंचायत समितीच्या आवारामध्ये शाळा भरवली. पंचायत समितीच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरवत विद्यार्थ्यांची घोषणाबाजी. अहमदनगरच्या राहता तालुक्यामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा. सकल हिंदू समाजाकडून राहता बंदची हाक. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मोर्चा. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चा. पेसा अंतर्गत पात्र उमेदवारांना तात्काळ सेवेमध्ये रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा.
एससी एसटी आरक्षण वर्गवारी संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरामध्ये बंद. करमाळा शहरातील बाजारपेठ बंद ठेवत वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा. एससी एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात धाराशिवमधील परंडा शहर देखील कडकडीत बंद. व्यापारी वर्गाचा शहर बंदीला चांगला प्रतिसाद. धुळ्यामध्ये देखील एससी एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आझाद समाज पार्टीचं आंदोलन. भाजपसह काँग्रेस विरोधात देखील आंदोलकांची घोषणाबाजी. गेल्या 2.5 वर्षापासून किसान रेल बंद. रेल्वेसह शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. रस्ते मार्गाने शेतमाल पाठवण्यासाठी अधिकचा खर्च लागत असल्यानं देवळाली ते दानापूरपर्यंत किसान रेल पूर्ववत सुरू करण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका. संत्रा बागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. फळगळ होऊन उत्पादनामध्ये 50% घट होणार. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं संरेखन बदलण्याचा MSRDCचा निर्णय. शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता सरकारचा निर्णय. लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा. मागण्यांची पूर्तता न झाल्यास 2 सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्याचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. पीक विम्यासह शासकीय अनुदानासाठी ई-पीक पाहणीची जाचक रद्द करण्याची मागणी. अकोल्यामध्ये 6 विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर.